नमस्कार. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली. विधानसभा अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी चर्चा झाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर महत्त्वपूर्ण विधान केलंय. कर्जमाफी होणार का? सरकारचा पुढचा निर्णय काय असणार आणि शेतकऱ्यांना नेमका दिलासा कसा मिळणार, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला थेट प्रश्न विचारला. राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी दिली जाणार का? शेतकऱ्यांवर वाढता कर्जाचा बोजा, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अस्थिरता यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं गेलं. या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील आहे. मात्र कर्जमाफी हा विषय केवळ भावनिक नाही, तर तो राज्याच्या आर्थिक स्थितीशी जोडलेला आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती, महसूल तुटीची स्थिती आणि इतर विकास कामांचा विचार करूनच कोणताही निर्णय घ्यावा लागतो, असं त्यांनी सांगितलं. फडणवीस यांनी सांगितलं की सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता सर्वसमावेशक आणि थेट कर्जमाफी जाहीर करणं शक्य नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की शेतकऱ्यांना मदत केली जाणार नाही. सरकार इतर पर्यायांचा गंभीरपणे विचार करत आहे. फडणवीस यांनी अधिवेशनात हेही नमूद केलं की यापूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी देण्यात आली आहे आणि त्याचा आर्थिक भार अजूनही राज्यावर आहे. अशा परिस्थितीत पुन्हा मोठी कर्जमाफी जाहीर केल्यास राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे संतुलित आणि जबाबदारीनं निर्णय घेणं आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं. सरकारनं स्पष्ट केलंय की शेतकऱ्यांना अडचणीत सोडलं जाणार नाही. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक आढावा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल. अधिकृत शासन निर्णय किंवा परिपत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही. त्यामुळे नेमकी अंमलबजावणी कधी आणि कशी होईल याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. सरकारकडून आर्थिक आढावा घेऊन सविस्तर योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात किंवा आगामी बैठकीत अधिक स्पष्ट घोषणा होऊ शकते. कृषी विभाग आणि वित्त विभाग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. अंतिम चित्र अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. अशाच अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की कळवा. मी पुन्हा भेटेन एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.